स्वतः थोडा माइल्ड झालाय, म्हणजे स्पायसी पण तिने कॅरी केलं. कॅरी आहे. बघितलं, तिखट मला आवडतंच, तिखट मिखट गोष्टी आवडतातच, पण हा थोडासा कमी झालाय, किंचित, जास्त नाही. मला आजही मला जेवणात ना ताटामध्ये ठेचा लागतोच. हो, म्हणजे आपल्या मिरचीचा जो झणझणीत मिरचीचा ठेचा मला ताटात लागतो. मला लाल मिरचीचा चटणी लागते, लोणची लागतात, पापड लागतात. हे सगळे आयटम मला ताटात लागतातच. मी मला ना गोडाची आवड नाहीये फार. चिअर्स. चिअर्स आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पण. हे भारी आहे. हे जर माझी मुलगी बघेल आज खाताना, वा, मला आईची आठवण येते, तुला मुलीची मला देत नाही आणि तू खातेस. विचार कर काय दहशत असेल आईची, की आजही गोळा खाताना मला आईची आठवण येते. यम्मी. हा, सुख. वाव, मी माझ्या पर्सचं मग काय करून घेतलंय, टिश्यू. हे सगळं असं कळलं पाहिजे ना, आपण खाल्लंय, काय खाल्लंय. मी माझ्या मुलीला सांगितलं नाही येताना, नाही ती मागे लागली असती. साक्षी 100%. मला कोणी योग्य कंपनीच मिळाली नाही इतक्या वर्षात यायला. काढू नकोस आणि असंच ठेव आणि असं कर, म्हणजे पडणार नाही. मी अशी ट्रिक हे केलेली, आता तो ड्रेस खराब होतो. यम्मी. आज डाएट कॅलरीज मोजायच्याच नाही काही. मला सांग, मुंबईमध्ये असे आणखीन कुठले अड्डे आहेत जे तुला स्पेसिफिक, तू जुहू चौपाटी आता म्हणालीस, पण जिथे तू वेळ काढून जातेस? कारण फूड हे फक्त काही आपलं भूक भागवण्यासाठीच हे नाहीये, तो एक आनंद आहे, ती एक आपले इमोशन जोडलेले असतात. तर असं मुंबईतली काही ठिकाणं जी तुला बोलावतात आपल्याकडे भूक लागली की ना, मला ऑलिव्ह माहिती आहे तुला, बँड्राचं. ऑलिव्ह मधला मला ब्रंच फार आवडतो. आय स्टील रिमेंबर जेव्हा मी हिंदी सिरियल्स करायची तेव्हा आम्ही सगळे फ्रेंड्स आहे ना, संडे ब्रंच करता ऑलिव्हला जायचो. तिथलं इटालियन खायचो. मला इटालियन इतर ठिकाणचं फार आवडतच नाही. आय गेस मला ऑलिव्हचंच इटालियन जास्त आवडतं. सो इटालियनसाठी ऑलिव्ह ऑफकोर्स. आणि चायनीज खावंसं वाटलं तर मग मेनलँड चायना, अंधेरीचं जे इन्फिनिटीच्या बाजूला ते. आणि आय वॉज अ बिग टाइम मासे लवर. सो मासे खायचे असले की गजाली, गोमंतक, या सगळ्या ठिकाणी. आता मी मासे फक्त खाल्ले, क्वचित खाते, पण घरी खाते. आणि मँगोज अँड सीशेल्सला खाते. मला सांग, वडापाव हे आपलं फूड असं आहे की जे आपण कुठेही गेलो तरी आपण शोधत असतो, पटकन कुठे मिळते. येस. मुंबईतले असे काही अड्डे आहे जिथे वडापाव चांगला मिळतो, जे तुला शेअर करावेसे वाटते? कीर्ती कॉलेजच्या बाहेर तिकडचा वडापाव इज द बेस्ट. चुरा वगैरे असतो तो सर्वात फेमस आहे. कीर्ती कॉलेजचा वडापाव इज द बेस्ट. आणि वन मोर थिंग, थिएटरला मी ऑफकोर्स सिनेमा लवर आहे म्हणून सिनेमा बघायला जातोच, भरपूर सिनेमे बघतो. बट मी सिनेमा बघायला जाते विदाऊट पॉपकॉर्न मी कुठलाच सिनेमा बघू शकत नाही. किती सिरियस सिनेमा असू दे, काही असू दे, मला पॉपकॉर्नचा टब लागतो सोबत. वाव. पण हे सॉलिड आहे. ह्याच्यात मध्ये जिऱ्याची पण चव हे लागते, मसाला. मी त्यांना भरपूर मसाला टाकला. आता खाऊन घेऊया, मग बाकीचं पुढच्या याला शूट करूया, चालेल? बधीर झालं दात. आता थोड्याने आपण तोत्रे बोलणार आहोत. सुरुवात गोळ्याने केली आहे, आता बाकीचं अख्खं पुढचं शूट दोन तोतऱ्या मुली, दोन तोतल्या मुली बोलताना दिसणार आहे. पहिल्यांदा मेघा धाडेला टास्क मध्ये कुणीतरी हरवलंय. प्रणाली मोरे
इसका बदला मैं लेके रहूंगी. पुन्हा एकदा जाऊया बिग बॉस मध्ये. नको बस. कंटाळली. कंटाळा कधीच येऊ शकत नाही मला बिग बॉसचा. फक्त आता पेशन्स नाही, आता खूप मारामारी करेल मी परत गेली तो. जिंकली. थँक्यू. जिंकली 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 जिंकली. पहिल्यांदा जसं मेघा म्हणाली तसं तिला जसं बिग बॉस मध्ये जी टास्क क्वीन म्हणून ओळखली जायची आणि त्याच्यानंतरही सगळे बरेच जण बोलून दाखवतात आहे की ती जसं खेळायची टास्क तसं कोणी खेळलं पाहिलेलं नाहीये, पण मी खेळले. मला आता बोलता येत नाहीये, पण मी जिंकले. आजचा दिवस तुझा. तुम्ही काय याद करेगी. मी तुला गंडवलंय ऍक्च्युली. मी तुला जिंकवलंय. याची मजा हळूहळू पिण्यात आहे. आता तू माझं तोंड बघ फक्त. मी मजा घेत घेत पिणार आहे. हो. आता आपण याच्यानंतर गरम गरम पाणीपुरी खायला पाहिजे. हा पाणीपुरी गरम गरम नको, मग थंड थंड. आईसच. गरम रगडावाली पण छान लागते ना. म्हणजे मला रगडावाली नाही नाही आवडत, आवडत. थंडवाली आवडत. हो आईस पाणीपुरी. दादा मला गोळा प्रचंड आवडलाय. मी इतक्या वर्षांनी पुन्हा कालाखट्टा खाल्लाय आणि तोही तुमच्याकडे खाल्लाय आणि मला फार आवडलाय. आता मी मेक शुअर करीन की मी 2-3 महिन्यात एकदा तरी येईल तुमच्याकडे. धन्यवाद. है ना. हो. सॅड. अजून असले पाहिजे. ते पण थोडं खरं आहे. हे बरोबर आहे. हे बरोबर बोललात. चला मी बघते एखादा गाळा आणि सुरू करते. हा टार्मोटा प्रकार खाल्लेला नाहीये मी. काय आहे हा प्रकार. हा जेव्हा 12 वर्षापूर्वी मी यायचे तेव्हा नव्हता हा इकडे. वेगवेगळे प्रकार आलेले आहेत, पण आता आपला एक जुना प्रकार आहे जो आपण पाणीपुरी. तो पाणीपुरी खायला आपण जाणार आहोत. कारण असं खूप क्वचित लोक सापडतील ना ज्यांना पाणीपुरी आवडत नसेल. खूप क्वचित. मला असं वाटतं बायकांमध्ये प्रजाती पृथ्वीवर नाहीये अजून तर ज्यांना पाणीपुरी आवडत. ज्यांना पाणीपुरी आवडत नाही. असं कुणीही नसेल जगात. कुणीच नाही. शोधून आणणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस प्रणाली देईल. कैरी. वा एकदम चांगलं. चालेल. द्या द्या. कैरी द्या. मँगो चाट. बाबा आज काही खरं नाही आपलं. उद्या जेवायची गरजच नाही. 2 दिवसाचा आजच खाऊन ठेवूया. मला घरी जाऊन मार पडणार आहे आता मुलीकडनं. सुख. याला काय म्हणायचं. मँगो चाट. मँगो चाट. सूप आहे सूप. घे. तोंडाला इतकं पाणी सुटलंय ऑलरेडी. हे भारी आहे हा. कोकणात गेल्याचं फील आलं इथे उभं राहिल्या. वा यम्मी. घे. छान. काय ना होणार घे. हा. तुम्ही पण या. हा उचला एक. असं चटकारे घेऊन खावंसं वाटतंय. मस्त. याच्यात वेगळेच काय काय मसाले टाकले ना. मसाला इज सो गुड.